व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं दॅट इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह मिरर. नाव इन दिस व्हिडिओ लेक्चर वी विल सी द इमेज फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजेच बहिर्गोल आरशापासून तयार होणाऱ्या कोणकोणत्या प्रतिमा आहेत त्या आपण बघणार आहोत. आपण बघितलं की कॉन्केव्ह मिररपासून टू टाइप्स म्हणजे दोन प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. फर्स्ट वन इज अ रिअल इमेज अँड सेकंड वन इज अ व्हर्च्युअल इमेज. रिअल इमेज कशी तयार होते तर जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हा कर्वेचर आणि फोकस पॉईंट या दोन्हींच्या मध्ये प्लेस करतो तेव्हा त्यापासून तयार होणारी जी इमेज आहे तिला रिअल इमेज किंवा वास्तव प्रतिमा असे म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला आभासी प्रतिमा तयार करायची असते तेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हा फोकस पॉईंट आणि मिररचा जो पोल आहे त्या दोन्हींच्या मध्ये प्लेस करतो तेव्हा आपल्याला व्हर्च्युअल इमेज किंवा आभासी प्रतिमा मिळते. नाव हिअर इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्गोल आरशापासून तयार होणाऱ्या प्रतिमा. सो सपोज दिस इज अ कॉन्व्हेक्स मिरर म्हणजेच हा बहिर्गोल आरसा आहे. एव्हरी मिरर हॅज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. सो डोंट फॉरगेट टू ड्रॉ द प्रिन्सिपल ॲक्सिस लाईन. ओके, सपोज दिस इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस इज अ पोल. Sorry. This is a convex mirror, no? This is a convex mirror. हा बहिर्गोल आरसा आहे. तर आता आपण काय करणार तर बहिर्गोल आरशाच्या इथे म्हणजे याच्या समोर बहिर्गोल आरशाच्या अगदी समोर आपण AB ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू ठेवणार आणि या वस्तूपासून तयार होणारी जी रिफ्लेक्टेड इमेज आहे ती इमेज कशा प्रकारे तयार होती हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सपोज इच्यामधून AB ह्या पॉईंटमधून इन्सिडेंट रे जर इथे स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला आरशाकडे गेलेला दिसला तर an object AB kept in a front of convex mirror म्हणजे हा जो MN कॉन्व्हेक्स मिरर आहे त्याच्या फ्रंटला बरोबर आपण AB हा ऑब्जेक्ट जर प्लेस केला ठेवला तर काय होतं दॅट इन्सिडेंट रेज AQ. इन्सिडेंट रेट AQ या रेजला आपण नाव दिलं AQ. इट स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट A बिंदूपासून निघालेला हा जो रे आहे त्याला आपण नाव दिलं AQ. हा रे सरळ रेषेमध्ये म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये आरशाकडे गेला तर याचं परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन कसं होईल. नाव सी अँड ट्रॅव्हलिंग पॅरलल टू द ॲक्सिस AR and AR going towards the center of the curvature as shown. आणि बघा पुन्हा हे जे पॅरलल ॲक्सिस आहे ते या बाजूला आपल्याला आणखीन जो एक दुसरा तो आपल्याला कर्वेचर मधून गेलेला दिसून येतो. हाऊ दिस गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द इमेज A1 AB. आणि इथे आपल्याला एक प्रतिमा तयार झालेली दिसते तिला आपण A1 आणि B1 असं नाव दिलेलं आहे. आणि हा जो स्ट्रेट लाईनमध्ये रेज गेला तो या बाजूला आपल्याला रिफ्लेक्टेड झालेला दिसून येतो त्यालाच आपण नाव दिलेलं आहे. इथं आपण R बोललेलं आहे, इथं P आणि P B1 C. आणि पुन्हा याच ची आपल्याला इथे आभासी प्रतिमा तयार झालेली दिसून येते. आणि ह्या दोन ज्या इन्सिडेंट रे आहेत ते ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण A1 नाव दिलेलं आहे आणि त्याच्या खालच्या बिंदूला आपण B1 असं नाव दिलेलं आहे. हे A1 B1 काय आहे तर ते हा जो AB ऑब्जेक्ट आहे त्याची बहिर्गोल आरशामध्ये तयार होणारी जी प्रतिमा आहे तिला आपण A1 B1 असं नाव दिलेलं आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखादी इमेज किंवा एखादा ऑब्जेक्ट जेव्हा आपण बहिर्गोल आरशाच्या म्हणजे कॉन्व्हेक्स मिररच्या इन द फ्रंट ऑफ कॉन्व्हेक्स मिरर आपण ती प्लेस करतो तेव्हा त्यापासून तयार होणारी जी प्रतिमा किंवा इमेज आहे ती आकाराने छोटी दिसू लागते म्हणजे स्मॉलर दॅन ॲक्च्युअल साईज. तिचा जो आकार आहे त्या आकारापेक्षा खूप कमी आकाराची आपल्याला बहिर्गोल आरशामध्ये इमेज दिसायला लागते. स्मॉलर दॅन ॲक्च्युअल साईज. सो
दिस इमेज इज अ व्हर्च्युअल इमेज. म्हणून तिला आपण काय नाव दिलेलं आहे, व्हर्च्युअल इमेज. म्हणजे ही सुद्धा आभासी, एक प्रकारची आभासी प्रतिमा आहे. कशी काय, तर बघा, जेव्हा आपण बहिर्गोल आरसा MN हा बहिर्गोल आरसा घेतला आणि या आरशाच्या अगदी समोर आपण AB ऑब्जेक्ट उभा केला, तर या ऑब्जेक्टमधून आपल्याला 2-3 रेज परावर्तित इन्सिडेंट रेज तयार झालेले दिसतात. AQ हा AQ आणि AR हे दोन जे रेज आहेत ते आपल्याला यातून गेलेले दिसतात. AQ हा स्ट्रेट लाईनमध्ये जर आरशाकडे गेला तर तो या बाजूने परावर्तित झालेला दिसतो आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते आरशाच्या आतल्या किंवा मागच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे झालेलं दिसून येतं. त्यानंतर पुन्हा AR जो हा इन्सिडेंट रे आहे तो डिरेक्टली आरशाच्या आतमध्ये जाऊन कर्वेचरला छेदून बाहेर निघून गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे दोन्ही रेज जे आहेत ते ज्या बिंदूमध्ये छेदतात तेथे आपल्या ऑब्जेक्टची व आभासी प्रतिमा तयार झालेली दिसून येते, जिला आपण नाव दिलेलं आहे A1 आणि B1. आणि ही जी प्रतिमा आपल्याला दिसून येते ती स्मॉलर दॅन ॲक्च्युअल साईज, म्हणजे आपण ज्या प्रकारचा ऑब्जेक्ट उभा केलेला आहे किंवा ज्या आकाराचा ऑब्जेक्ट आरशासमोर आपण ठेवलेला आहे त्याचा जो ॲक्च्युअली आकार आहे, म्हणजे त्याचा जो आकार आहे त्या आकारापेक्षा खूप लहान अशी जी प्रतिमा आहे ती आपल्याला बहिर्गोल आरशामध्ये तयार झालेली दिसून येते. म्हणजे आपल्याला असा भास निर्माण होतो की आपण आकाराने खूपच छोटे कॉन्व्हेक्स मिररमध्ये दिसत आहोत. त्यामुळे याला आपण आभासी प्रतिमा किंवा व्हर्च्युअल इमेज असं म्हणतो. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कॉन्केव्ह मिररपासून 2 प्रकारच्या प्रतिमा होतात, पहिली रियल इमेज आणि दुसरी व्हर्च्युअल इमेज. परंतु कॉन्व्हेक्स मिररपासून म्हणजे बहिर्गोल आरशापासून एकच प्रतिमा तयार होते, तिला आपण काय म्हणतो, व्हर्च्युअल इमेज, म्हणजे आभासी प्रतिमा तयार होते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बहिर्गोल आरशाच्या समोर ठेवलेली वस्तू जेव्हा आरशामध्ये तिच्या किरणे परावर्तित होतात तेव्हा आरशाच्या पलीकडे तयार होणारी प्रतिमा ही आपल्याला आहे त्या आकारापेक्षा खूप लहान आकाराची आहे असा भास निर्माण होतो. म्हणून कॉन्व्हेक्स मिरर किंवा बहिर्गोल आरशापासून तयार होणारी जी प्रतिमा आहे तिला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. तसेच कॉन्व्हेक्स मिररला आपण डिस्पर्सिंग मिरर असे म्हणतो, कारण ते त्याचा जो बिंदू असतो तर बघा आपण त्याला डिस्पर्सिंग मिरर असे का म्हणतो, कारण ते एकाच बिंदूपासून त्याची जी किरणे आहेत ती एकाच बिंदूपासून पसरलेली किंवा डिस्पर्स झालेली आपल्याला दिसून येतात. सपोज हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या एकाच ऑब्जेक्टपासून अनेक रिफ्लेक्टेड रेज किंवा इन्सिडेंट रेज आपल्याला बाहेर गेल्याचे दिसून येतात, त्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात प्रसरण पावणे असं आपण त्याला म्हणतो. त्याला असं म्हणतात डिस्पर्शन. म्हणजे एकाच बिंदूतून अनेक इन्सिडेंट रे डिस्पर्स होतात, पसरले जातात किंवा स्प्रेड होतात. ते कोणत्या आरशामध्ये, तर ते कॉन्व्हेक्स मिररमध्ये स्प्रेड होतात, म्हणून आपण त्याला डिस्पर्सिंग मिरर असे सुद्धा म्हणतो. डिस्पर्सिंग मिरर हे कोणाला म्हणतात, तर कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो नोन ॲज अ डिस्पर्सिंग मिरर बिकॉज इन वन ऑब्जेक्ट मेनी इन्सिडेंट रेज can disperse from only one point. So convex mirror is also known as a dispersing mirror. म्हणूनच आपण कॉन्व्हेक्स मिररला डिस्पर्सिंग मिरर असे सुद्धा म्हणतो. तर बघा, कॉन्केव्ह मिरर पासून 2 इमेज तयार होतात आणि कॉन्व्हेक्स मिरर पासून फक्त एकच इमेज तयार झालेली आपल्याला दिसून येते. नाव नेक्स्ट, जसं आपण कॉन्केव्ह मिररला आपण फोकसिंग मिरर असे म्हणतो आणि बघा इथे कॉन्केव्हला आपण फोकसिंग मिरर म्हणतो आणि कॉन्व्हेक्सला जसं मी मगाशी सांगितलं डिस्पर्सिंग मिरर. तर बघा, डिस्पर्सिंग मिरर फोकसिंग मिरर का म्हणतो, कारण सगळे जे रिफ्लेक्टेड जे रेज आहेत, दिस इज बिकॉज द पॅरलल रेज गेट्स फोकस्ड आफ्टर द रिफ्लेक्शन इन द मिरर. म्हणजे
एका बाजूने आरशाकडून परावर्तित होणारे जे किरणे आहेत ते पुन्हा एका ऑब्जेक्टकडे माघारी फिरतात, एकाच ऑब्जेक्टकडे माघारी फिरतात किंवा रिफ्लेक्टेड होतात, म्हणून आपण त्याला फोकसिंग मिरर असे म्हणतो. म्हणजे ती जी रिफ्लेक्टेड रेज आहेत ती एकाच पॉईंटवर किंवा एकाच ऑब्जेक्टवर फोकस करत असतात, त्यामुळे आपण कॉन्केव्ह मिररला फोकसिंग मिरर असे म्हणतो. आणि कॉन्व्हेक्स मिररला डिस्पर्सिंग मिरर का म्हणतो? कारण त्याच्या एकाच ऑब्जेक्टपासून अनेक इन्सिडेंट रेज आपल्याला डिस्पर्स झालेले किंवा पसरलेले दिसून येतात, म्हणून आपण कॉन्व्हेक्स मिररला डिस्पर्सिंग मिरर असे म्हणतो. त्यानंतर पुढे बघा की तुम्हाला कसे समजेल की कोणता आरसा हा कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि कोणता आरसा हा कॉन्केव्ह मिरर आहे. How will you find out the mirror is concave or convex? It is a very simple method to know about the convex and concave mirror. See here, the special mirror which is used for a shaving is a concave mirror. Concave mirror is used for a shaving for man. And convex mirror is used for the motorcycle and cars. मोटरसायकल अँड कार्स. सोपं आहे ना. जे मिरर्स आपण मोटरसायकल म्हणजे बाईक्स किंवा ज्या कार्स असतात त्यांचा जो फ्रंटला आरसा असतो तो आरसा कशापासून बनलेला असतो? तो इट इज मेड बाय अ कॉन्व्हेक्स मिरर. बिकॉज कॉन्व्हेक्स मिररमध्ये काय होतं तर आपल्याला जी प्रतिमा आहे, जी इमेज आहे तिच्यापेक्षा खूप आकाराने लहान अशी इमेज आपल्याला दिसून येतो आणि आपण आपल्यापेक्षा खूप डिस्टन्सला असणाऱ्या गाड्यासुद्धा आपण आपल्या गाडीच्या आरशामध्ये बघू शकतो. म्हणून हा जो कॉन्व्हेक्स मिरर आहे तो स्पेशली मोटारसायकल आणि कार्समध्ये यूज केला जातो. आणि जो कॉन्केव्ह मिरर आहे तो शेविंगसाठी जो आरसा वापरला जातो, जे सलोन वगैरे असतात, सलोन किंवा पार्लरमध्ये जे मिरर वापरले जातात, इट इज अ कॉन्केव्ह मिरर. सो यू कॅन इझिली आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन द कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर. So next one is the uses of concave and convex mirror. I am right here. Uses of concave mirror. Write it down in your notebook. First one, as I told you, barber shop, dental hospital. Barber shop, dental hospital. Why barber shop and dental hospital are using a concave mirror? Because if the object is placed between the pole and the focus of the mirror, an erect, virtual and magnified image is obtained. म्हणजे बघा, जर आपण बार्बर शॉपमध्ये गेलो असेल तो आपला फ्रंटला एक मिरर असतो आणि बॅक साईडला एक मिरर असतो. त्यामुळे काय होतं तर आपल्या जे केसाचं कटिंग वगैरे असतं ते आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या एका डोक्याची त्याच्यामध्ये व्हर्च्युअल इमेज आपल्याला तयार झालेली दिसून येते आणि त्यामुळे आपले केस व्यवस्थित कट केलेले आहेत की नाही ते आपल्याला समजतं. तसंच जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये आपण जातो तेव्हा तिथे आपल्याला जो आरशामध्ये आपल्या दातांची जी इमेज बघितली जाते ती पण व्हर्च्युअल इमेज असते, परंतु आणि ती आपल्याला आकाराने मोठी दिसते आणि मोठी दिसल्यामुळे आपल्या दातामध्ये ॲक्च्युअली काय प्रॉब्लेम आहे हे डेंटिस्टला पटकन समजतं. त्यामुळे ते सुद्धा डेंटल क्लिनिकमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज करत असतात. नाव सेकंड, टॉर्च अँड हेडलॅम्प्स ऑफ व्हेकल. टॉर्च अँड हेडलॅम्प्स ऑफ व्हेकल म्हणजे गाड्यांचे जे टॉर्च असतात, बॅटरीज असतात किंवा हेडलॅम्प्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा उपयोग केला जातो. त्यामुळे काय होतं, द सोर्स ऑफ लाईट इज केप्ट ॲट द फोकस ऑफ द मिरर अँड दस इट इज अ पॅरलल बीम ऑफ लाईट इज ऑब्टेन्ड. आणि आपल्याला हवा त्यापेक्षा जास्त प्रकाश या कॉन्केव्ह आरशामुळे मिळतो रात्रीच्या वेळी. म्हणून बेसिकली टॉर्च आणि हेडलॅम्प्स जे असतात गाड्यांचे त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर आपण यूज करत असतो. देन थर्ड वन इज अ फ्लूड लाईट्स. Floodlights, their source of light is placed a little beyond the center of the curvature of the mirror, so this gives a bright beam of light. That's why we are using a concave mirror in floodlights. And fourth one is a various equipment.
ऑफ सोलर एनर्जी, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी जी यंत्रे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण कॉन्केव्ह मिरर वापरतो. का तर सन रेज रिफ्लेक्टेड बाय अ कॉन्केव्ह मिरर केम टुगेदर इन अ फोकल प्लेन, म्हणजे सूर्यापासून निघणारी जी सर्व किरणे आहेत ते एकाच बिंदूवर एकाच आरशामध्ये एकत्रित केली जातात. त्यामुळे आपल्याला जास्ती प्रमाणात सौर ऊर्जा मिळते. म्हणून जी जी उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात त्यांच्यामध्ये वापरणारा आरसा हा अंतर्गोलीय आरसा किंवा कॉन्केव्ह मिरर असतो. नाव सेकंड, युजेस ऑफ कॉन्वेक्स. युजेस ऑफ कॉन्वेक्स, जसं आपण म्हणलं युजेस ऑफ कॉन्वेक्स दॅट इज यूज इन द मोटरसायकल अँड कार्स अँड बाइक्स and big mirror are used and fitted at gate and in ghat section. घाट रोड असतात, घाटामध्ये जे रस्ते असतात, घाटातले जे रस्ते असतात त्याच्यामध्ये बेसिकली कॉन्वेक्स मिररचा उपयोग केला जातो, कारण आपल्याला लांबून येणारी गाडी सुद्धा स्पष्टपणे त्या आरशामध्ये दिसू शकते. म्हणून घाट असणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिररचा उपयोग करतात. तसेच ते मोटारसायकल, कार्स, शेविंग आणि बाईक्समध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो.